माझा नवरा आज 4 दिवस झालं बिना अन्न पाण्याचा. या सरकारला हात जोडून विनंती करते, तुम्ही लवकरात लवकर आरक्षण द्या. सरकारने जर लवकरात लवकर अंमलबजावणी केली असती तर नक्कीच त्यांनी उपोषण मागे घेतलं असतं. पण हे सरकार इतकं निर्लज्ज आहे की या सरकारला बोलण्याची इतकं दलिंदर सरकार. या सरकारविषयी तर हीच भावना आहे आता आमची. जोपर्यंत कायद्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण चालूच राहणार असा निर्धार मनोज जरांगे यांनी केलेला आहे. आज उपोषणाचा 4था दिवस आहे आणि 4 दिवसात त्यांची प्रकृती खालावत चाललेली आहे हे सगळेजण पाहत आहेत. अक्षरशः काल त्यांना उठून उभं राहण्यासाठी मराठा आंदोलक बांधवांनी त्यांना सहारा दिला आणि हे दृश्य पाहिल्यानंतर तिथे उपस्थित लोकांच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलेलं आहे. एवढा हा भावनिक असा विषय झालेला आहे. आज आपण त्यांच्या घरी आलो आहेत. त्यांचा मुलगा आणि त्यांची पत्नी आपल्यासोबत आहे. आपण त्यांना विचारूया. शिवराज, काय प्रतिक्रिया असेल तुझी? मी सर्वप्रथम सरकारला विनंती करतो की तुम्ही लवकरात लवकर मराठा आरक्षणाचा निर्णय मार्गी लावा. नसता पुढील होणाऱ्या मराठा समाजाच्या रोषाला आणि आतापर्यंत बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या रोषाला तुम्हाला सामोरं जावंच लागेल. आज 4था दिवस आहे उपोषणाचा. त्यांनी अन्न पाण्याचा एकही कण घेतलेला नाही. काय सांगशील तू की त्यांना म्हणजे तुझ्या मार्फत काय संदेश देशील तू? मी पप्पाला सांगेन, हे निर्लज्ज सरकार आहे. यांना काही म्हणजे व्यक्तीच्या जीवनाशी खेळण्याचा पहिल्यापासून सवय आहे ना आता पण तीच आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छितो, कमीत कमी तुम्ही पाणी किंवा उपचार घेऊन तरी उपोषण करावे. ताई, आज 4था दिवस आहे. तुम्ही पण त्यांना भेटलेलं नाही या 4 दिवसात. तुम्ही स्वतः तिथे जाणार का? तुम्ही त्यांना विनंती करणार का? कारण गेल्या 3 दिवसात खूप लोक त्यांना येत आहेत, विनवणी करतायत, पाणी तरी प्या, पण ते आपल्या निर्णयावर ठाम आहेत. काय वाटतं तुम्हाला? ह्याला कारण सरकार आहे. सरकारने जर लवकरात लवकर अंमलबजावणी केली असती तर नक्कीच त्यांनी उपोषण मागे घेतलं असतं. पण हे सरकार इतकं निर्लज्ज आहे की या सरकारला बोलण्याची इतकं दलिंदर सरकार. या सरकारविषयी तर हीच भावना आहे आता आमची. तर माझा नवरा आज 4 दिवस झालं बिना अन्न पाण्याचा. या सरकारला हात जोडून विनंती करते, तुम्ही लवकरात लवकर आरक्षण द्या. तुम्ही तुमच्या भावना तीव्र झालेल्या आहेत. तुम्ही तिथे मनोज जरांगेंना भेटायला जाणार का? त्यांना सांगणार का तुम्ही पाणी घ्या म्हणून, अन्न घ्या म्हणून? नाही, मी तिथं जात नाही. कधीच आंदोलनाच्या ठिकाणी मी जात नाही, आजही जाणार नाही. पण सरकारला एवढं सांगू शकते की लवकरात लवकर आरक्षण द्या. आपण पाहत आहोत मनोज जरांगे यांच्या पत्नीच्या भावना अनावर झाल्या आहेत, मुलाच्या भावना अनावर झालेल्या आहेत. त्यांना भेटण्यासाठी आजही त्यांच्या घरी त्यांच्या कुटुंबाला सहारा देण्यासाठी नाशिक, बीड या भागातून लोक येत आहेत आणि त्यांच्या घरी त्यांना एक सहारा देण्याचा प्रयत्न करतात. काका, कुठून आलात तुम्ही? बीडून आलो. आज 4था दिवस आहे उपोषणाचा. 4था दिवस. काय वाटतं तुम्हाला? त्या सरकारने लवकर त्याचा निर्णय करायला पाहिजे. काय करायचे ते लवकर करायला पाहिजे. इतकं बिनलं सरकारला का मूर्खातलं मूर्ख ते इतकं काय त्यांच्या बापाचं करायचे. त्याचे का डोळे गेले का त्याची माणसं मारायला इकडे तर त्यांना लाज नाही का? मनोज जरांगे परत उपोषणाला बसलेले आहेत. तुम्हाला काय वाटतं की का त्यांनी उपोषणाचा मार्ग निवडला असेल? भैयाच्या मराठा करताना याच्यामुळे जेव्हा त्यांना मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता, मुंबईहून परत पाठवलं होतं, मग आता ते का उपोषणाला बसले असतील असं तुम्हाला वाटतं? मग ते त्यांना भरोसा नाही येत ना. त्यांनी अर्ध ठेवलं ते नुसतं जबानी सांगितलं काय कुठं मोकळ्याची मोकळच. आपण बघू शकतो नागरिकांचं पण हेच म्हणणं आहे की भरोसा येत नाहीये. त्या कारणास्तव मनोज जरांगे उपोषणाला बसलेले आहेत. अनंत साळी, लोकमत.com, जालना.